निवडणूक कोणतीही असो, लक्ष्मी दर्शनाशिवाय उमेदवाराचा विजय अशक्य होत असल्याने निवडणुका थांबत नाहीत. निवडून येणारे येतात, मात्र थांबू लागला तो विकास. सार्वजनिक प्रश्न निवडून आलेला उमेदवार सार्वजनिक प्रश्नाकडे बघायलाच तयार नाही. सार्वजनिक प्रश्न मांडायचा कोणाकडे, सोडवणार कोण? अधिकाऱ्यावर सुद्धा प्रचंड दबाव आहे. ऐकले नाही तर चौकशीला तयार राहावे लागते. त्यामुळे ते सुद्धा होयबाच्या भूमिकेत असतात. आम्ही यापूर्वीसुद्धा प्रश्न उपस्थित केला होता की परळी मतदारसंघातील सार्वजनिक प्रश्न मांडायचा कोणाला, ऐकून घेणार कोण? मांजरसुंबा ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळा धायगुडापासून 1 किलोमीटर अंतरावर 2 ठिकाणी रस्त्यावर मोठी लाईन गेल्याने पूर्वी तो भाग खड्ड्यात होता. आजही तसाच आहे. इतर प्रत्येक ठिकाणी गावच्या वाहतुकीला अडथळा येऊ नये म्हणून उड्डाणपुले बनवली. राष्ट्रीय महामार्ग खात्याने आंबा कारखानासमोर आवश्यकता नसताना उड्डाणपूल बनवला. मात्र आवश्यकता असूनही पिंपळा धायगुडा येथे उड्डाणपूल का बनवला नाही माहीत नाही. उद्या 11 मे रविवारी खासदार बजरंग सोनवणे, राजेसाहेब देशमुख यांनी आयोजित केलेल्या नोकरींचे तरुणांना संधी मिळवून देण्यासाठी कार्यक्रम ठेवला आहे. त्या कार्यक्रमाला खासदार येणार आहेत. हा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत मोडतो. राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदार व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन इतर ठिकाणी स्ट्रीट लाईन सुरू झाले आहेत. या ठिकाणी सुरू करणे, अपूर्ण कामे पूर्ण करावीत. अंबेजोगाईच्या आकाशवाणी केंद्र सुरू करण्याचा विषय असेल. या प्रश्नावर खासदार बजरंग सोनवणे यांनी तातडीची बैठक घेतली तर काही प्रश्न निकाली निघू शकतात, अशीही चर्चा होत आहे. बघूया खासदार काय भूमिका घेतात की शांत राहतात, हेच आता पाहावे लागेल.